हदगावकरांनी पारंपरिक गुलामगिरी नाकारून देवसरकरांना एकदा संधी द्या. छत्रपती संभाजीराजे. न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी आता पारंपरिक राजकीय गुलामगिरी नाकारून नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार माधवराव देवसरकर यांच्या हिमायतनगर शहरातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीसह हदगाव येथील सभेस नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. संभाजीराजे म्हणाले की गेल्या अनेक वर्षात पारंपरिक राजकारण्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले असून आता बदल आवश्यक असून शेतकरी व सामान्य नागरिकांनी नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी हिमायतनगर येथील श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. तसेच येथील बौद्ध विहारास भेट देऊन भगवान गौतम बुद्ध प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर हिमायतनगर शहरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. स्वराज्याच्या माध्यमातून माधवराव देवसरकरांच्या प्रचारासाठी आम्ही सगळेजण इथे जमलो. स्वराज्याच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. खऱ्या अर्थाने प्रस्थापितांच्या विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे. 75 वर्षात इतक्या खालच्या पद्धतीने किंवा गलिच्छ पद्धतीने जे राजकारण पाहायला मिळते, एवढ्या 75 वर्षात पहिल्यांदा एवढ्या 75 वर्षात कुठेही तुम्हाला हे पाहायला मिळालेलं नाही. आणि म्हणून लोक अस्वस्थ झालेले, लोक व्यथित आहेत की नेमकं काय चाललंय. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, आणि हे सगळं कशासाठी? हे आपल्या खुर्ची वाचवण्यासाठी, खुर्चीवर बसण्यासाठी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे सुसंस्कृत राजकारण व्हावं, याच्यासाठी परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली. स्वराज्य पक्ष स्थापन झाला आणि स्वराज्याच्या माध्यमातून विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी आम्ही पुढे आलो. मला पूर्ण कल्पना आहे की बोलणं फार सोपं आहे, विस्थापित, पण काहीतरी नाविन्यपूर्ण महाराष्ट्राला घडवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. या 15 दिवसात प्रामुख्याने जर तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्र विजन 2029 किंवा 2034 आम्ही काय करू शकतो महाराष्ट्राला, हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आहे. दुसऱ्या राज्यांना देणारं हे दुसऱ्या राज्यांना दिशा देणारं हे राज्य आहे. ह्याच्यावर कोण चर्चा करत नाही, पण आपले दुसऱ्यांनी नुसते आपले एकमेकांचे हेवे दावे काढत, किंबहुना खालच्या पट्टींनी सुद्धा एकमेकाशी बोलत असतात, लोकांना तेवढंच पुरतं खुश करण्यासाठी. पण व्हिजन बॉन्ड प्रोग्राम कुठं पाहायला मिळत नाही, हे दुर्दैव. आणि म्हणून माधवराव देवसरकरांना सुद्धा ताकद देण्यासाठी हेच कारण आहे की ह्या व्यक्तीने किंवा ह्या मुलाने मराठा समाजासाठी सुद्धा अहोरात्र कष्ट घेतले, जेलमध्ये सुद्धा गेले, बहुजन समाजाला एकत्र ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न केला. आणि वेळोवेळी ज्यावेळी गरीब मराठा समाज अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे, कष्टकरी अडचणीत आहेत, त्यावेळी अनेकदा त्यांनी आवाज उठवलेला आहे. मी स्वतः त्यांचे 4-5 आंदोलनाला मी स्वतः उपस्थित होतो आणि मी स्वतः बघितलं की त्यांची किती तळमळ आहे की शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांना आपला न्याय मिळवून देण्यासाठी. आणि म्हणून माधवराव देवसरकर हे निश्चित विजय होतील, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. अशी तुम्ही माता भगिनींना काहीतरी पैसे देता, ही चांगली बाब आहे, ते चुकीचं नाही. तर त्यात मतामध्ये परिवर्तन होईल हे सगळे प्रश्नाचे आहे. पण मग त्या महाविकास आघाडीसोबत सांगितलं जाहीरनाम्यात त्यांच्या आम्ही काहीतरी 3,000 रुपये काहीतरी महाविकास आघाडी केली त्यांच्यासाठी. हे सगळं. आणि बरं, हे तुम्ही आयुष्यभर देणार आहे का? इलेक्शनच्या टप्प्यात तुम्ही म्हणता आम्ही देतो, त्याच्यापेक्षा तुम्ही व्हिजन
प्रोग्राम पाहिजे की कुठला विजन बोर्ड प्रोग्राम पाहिजे की तुम्ही महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभा करू शकता, त्यांना रोजगार कसा तुम्ही देऊ शकता याच्यावर चर्चा पाहिजे. तुम्ही घरी बसून नुसते पैसे दिलं तर त्याला काय सोल्युशन नाही आहे. पण दरवर्षी तुम्ही कितीतरी कोट्यावधी रुपये द्यावे लागतील तुम्हाला, 90 काही 1000 कोटी आहेत, ते पैसे आणायचे कुठनं. म्हणजे हे सगळं लोकांना फसवण्याचा प्रकार आहे आत्ताच्या पुरतं. म्हणजे काय ठीक आहे, लोकांना मिळतात पैसे ह्या मिनिटाला, ते लोक आनंदाने स्वीकारणार, कोणी स्वीकारणार, आणि मतात परिवर्तन होईल का नाही हे प्रश्न आहे. निवडणुकीपुरतंच आश्वासन आहेत काही महाविकास आघाडीला का महायुतीला असं दिसतेच. पण ठीक आहे, आता कोणाच्या घरी जर अकाउंटवर पैसे नसतील तर आपण त्याचा विरोध का करावा, घ्यावं, ते चांगलं आहे. आणि मग ते मतात परिवर्तन होईल का हे प्रश्नच नाही. ही भूमिका पहिल्या दिवशीपासून एकच आहे की ती आज मी म्हणजे राज्याच्या राजकारणात आल्याने काही माझी भूमिका बदलली असं काही नाही. मराठा समाजाला जे आरक्षण आता 10%च्या वर 50%च्या वर जे 10% मिळते ते टिकेल का हे प्रश्नचिन्ह आहे. कारण का दोनदा हे दोनदा हे आरक्षण उडलेलं आहे. मग हे 50%च्या वर कसं मिळवता येईल त्याला सुद्धा अनेक टप्पे तर ते नरेंद्र मोदी त्याला मान्य करणार नाही. हे काळ्या दगडावर पांढरी रेष आहे. मग 50%च्या आत जर द्यायचं असेल, ही सुद्धा मी भूमिका नेहमी सांगितलेली, कशा पद्धतीने आपल्याला देता येईल. त्याला वेगळे पॅरामीटर्स आहेत. जातनिहाय जनगणना असेल, असे वेगळे विषय ते लगेच काही होणार नाही. पण त्याला इच्छाशक्ती लागते, राजकीय इच्छाशक्ती लागते. त्याच्यात कारण का अनेक ओबीसीमध्ये सुद्धा खतखत आहे की मायक्रो ओबीसीना सुद्धा वाटते की आमचं आरक्षण आम्हाला नंतर आरक्षण दिलं, आरक्षण ते दिलेलंच मिळतच नाही त्यांना. नुसते 1-2 प्रमुख जाती आहेत ओबीसीमध्ये, ते एन्जॉय करतात. म्हणून सगळ्यांना न्याय द्यायचा असेल, SC ST सोडून जो ओबीसीचा जो हे आहे तर त्यांना जर द्यायचं असेल तर त्याची जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. आणि प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या आधारे 50%च्या आधारे तुम्हाला ते आरक्षण देत आहे.